चला तर मंडळी, मस्त असे ठेलेवाल्यासारखे जे आहे चाऊमिन बनवूया. घरच्या घरीच व्हेज हक्का नूडल्स बनवूया, ती सुद्धा भरपूर अशा भाज्या वापरून सॉसेस घालून. तर या ठिकाणी जे आहे एक पॉट घेतला, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. 2 ग्लास पाणी घातलं की 1 चमचा मीठ घातलेला आहे, कारण नूडल्समध्ये अजिबात मीठ नसतं, त्यामुळे 1 चमचा मीठ पुरेसा आहे. त्यानंतर पाणी छान उकळलं की ह्यामध्ये जे आहे चाऊमिन घातले, म्हणजेच की नूडल्स घातले आणि छान असे 80% शिजवून घ्यायचे आहे खाली वर करत. कारण इथे जर आपण 100% शिजवले तर काय होतं, ज्यावेळेस आपण ह्याला सॉसेसमध्ये कोट करणार आहोत किंवा भाज्यांमध्ये ज्यावेळेस आपण चाऊमिन बनवणार आहोत, तर यावेळेस काय होतं, मग ते खूप असा गिचका झाल्यासारखं होतं. त्यामुळे इथे जे आहे 80% शिजवूया, बाकीचे 20% त्यामध्ये शिजवूया. तर इकडे जे आहे चाऊमिन जे आहे छान पद्धतीने शिजत आलेले आहेत खाली वर करत, आणि तुम्ही पाहू शकता छान असे चमच्याने जे आहे व्यवस्थित मी शिजवून घेत आहे. तर इकडे जे आहे चाऊमिन अशा पद्धतीने तुटले की इतकंच आपल्याला जे आहे चाऊमिन शिजवायचे आहे. तर इथे आपले चाऊमिन शिजून जे आहेत रेडी झालेले आहेत. आणि आता आपण याला जे आहे पाणी आणि चाऊमिन जे आहे वेगळं करूया, म्हणजेच की जे आहे चाऊमिन आपले गाळून घेऊया. तर इकडे जे आहे मी चाळणी घेतली, त्यामध्ये सर्व चाऊमिन जे आहे घालून घेतले. त्यातलं पाणी एक्स्ट्रा जे आहे ते खालच्या टोपमध्ये आलेलं आहे. त्यानंतर थंड पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे काय होतं, गरममध्ये जास्त ओव्हर कुक होणार नाहीत ते, यामुळे थंड पाण्याने थोडेसे धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका डिशमध्ये ट्रान्सफर केले, त्यावर 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातल्याने काय होतं, नूडल्स जे आहेत आपले स्टिकी होणार नाही, एकदम मोकळे राहतील आणि एकामेकाला सुद्धा चिकटणार नाहीत. तरी त्यानंतर हाताच्या साहाय्याने जे आहे तेल व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे थोडं बाजूला ठेवूया. तर इकडे जे आहे तोपर्यंत मी इथे भाज्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहे. गाजर घेतलं, 1 मीडियम साईजच्या शिमला मिरची घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोबी, मीडियम साईजचा कांदा. तर या ठिकाणी तुमच्याकडे पिवळा शिमला मिरची असेल, लाल शिमला मिरची असेल तर घेऊ शकता, आणखीन भाज्या ॲड करायची असेल तर करू शकता. त्यानंतर आलं आणि लसूण जे आहे वेगवेगळं कुटून घेतलेलं होतं. इकडे जे आहे कढई घेतली पसरट साईजची, आणि चायनीज जे आहे आपण हाय फ्लेमवर बनवणार आहोत. त्यानंतर अगोदर आलं घातलं, त्यानंतर जे आहे लगेच किसलेलं लसूण आलं दोन्ही घालून घेतलं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या, हिरव्या मिरच्या व्यवस्थित मिक्स केल्या. त्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा जो कट करून घेतला तो घातला. 1 मिनिटभर छान असा रोस्ट करून घ्या. खूप अशा गाळ भाज्या अजिबात नाही शिजवायच्या, आपल्याला हलक्या टॉस करायच्या आहेत फक्त. कारण चायनीजमध्ये खरी टेस्ट तेव्हाच येते जेव्हा ते भाज्या ज्या आहेत आपण घातलेल्या कुरकुरीत लागतात. खूप असा गाळ झाला की भाज्या ज्या आहे एकदम व्यवस्थित लागत नाही. त्यानंतर जे आहे कांदा 1 मिनिट मी चालवून घेतला. त्यानंतर सर्व भाज्या ज्या आहे एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि 2 मिनिट हाय फ्लेमवर जे आहे भाज्या आपण चालवून घेऊया. आता इथे अजिबात मीठ घालायची चूक करायची नाही, नाहीतर काय होतं, आपण जेव्हा आपण भाज्या घालतो लगेच मीठ घालायचं, अजिबात मीठ नाही घालायचं. कारण आपण नूडल्समध्ये ऑलरेडी मीठ घालून शिजवलेलं आहे आणि आपण आता सॉसेस घालणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे. इकडे जे आहे मी 1 ते 1.5 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. सोया सॉस घालून घेऊया. सगळे सॉस एकेसोबतच घालून घ्यायचे. त्यानंतर रेड चिली सॉस घातला 2 चमचे. अजिबात मिक्स करायची घाई नाही करायची, अगोदर सर्व सॉस जे आहे घालून घ्यायचे, याने का छान असा स्मूथी फ्लेवर येतो. त्यानंतर 2 ते 3 चमचे जे आहे टोमॅटो केचप घातलं, छान असा फ्लेवर इन्हान्स करायसाठी. म्हणजे जे आहे टोमॅटो केचपने जे आहे सर्व फ्लेवर जो आहे बॅलन्स होतो. व्यवस्थित असं भाज्यांमध्ये सॉसेस असं कोट करून घेतलेले आहे. आणि यानंतर यामध्ये आपले जे आहेत चाऊमिन घालून घेऊया, म्हणजेच की नूडल्स घालून घेऊया. तर हे बघा, या ठिकाणी जे आहे मी नूडल्ससुद्धा घालून घेतलेले आहे. आणि एक नूडल्स मोजून घेता येईल इतका मोकळा राहिलेला आहे तो. कशामुळे, तर आपण 2 चमचे जे तेलाचा वापर केलेला आहे त्याने आपल्याला पुरेपूर असा फायदा झालेला आहे. त्यानंतर नूडल्स घालून घेतले, सॉसेसमध्ये व्यवस्थित असं कोट करून घेऊया भाज्यांमध्ये. आणि छान पद्धतीने एकदम हाय फ्लेमवर सगळी प्रक्रिया करायची आहे. लो फ्लेम अजिबात नाही करायची, मिडियमसुद्धा नाही करायची. सगळी प्रक्रिया जी आहे आपल्याला चायनीजची हाय फ्लेमवर करायची आहे, तेव्हाच ती ठेलेवाल्यांसारखी टेस्ट येते. आणि या ठिकाणी छान असं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला जर सॉसेस कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार ॲडजस्ट करू शकता. इथे जो आहे मी अजिनोमोटो नाही घातलेला आहे, तुम्ही हवं तर ते व्हाईट सिरकासुद्धा घालू शकता. मी तो सुद्धा नाही घातलेला आहे, कारण भाज्या घातलेल्या आहे, काहीतरी हेल्दी खायचं आहे. आणि चाऊमिन हेल्दी नसतात, भाज्या हेल्दी असतात, पण चवसुद्धा भागवायची आहे आणि हेल्दीसुद्धा खायचं आहे. तर इकडे जे आहे मस्त असं भाज्यांमध्ये सॉसेसमध्ये जे आहे चाऊमिन आपले व्यवस्थित कोट झालेलं आहे. आता हे जे चाऊमिन आहे तुम्ही पार्टीसाठी करू शकता, किंवा मग फ्रेंड्स येणार असतील तर त्यासाठी सुद्धा करू शकतात, किंवा मग छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने जे आहे आपले चाऊमिन रेडी झालेले आहे. आणि हे बघा, इकडे जे आहे राहिलेले 20% चाऊमिन जे आहे मी शिजवून घेतलेले आहे.
आणि इकडे जे आहे आता चाऊमिन व्यवस्थित मिक्स झाले की गॅसची फ्लेम मिडियम केली तरीसुद्धा चालते. 2 मिनिट असेच ठेवायचे. त्यानंतर जे आहे व्यवस्थित असं मस्त असं प्लेटमध्ये सर्व करूया. आणि सर्व केलेलं चायनीज जे आहे सॉससोबतसुद्धा एन्जॉय करू शकता किंवा मग विदाऊट सॉससुद्धा खूप टेस्टी लागतात. अशा पद्धतीने जे आहे घरच्या घरी जितके छान चाऊमिन तयार होतात बाहेरून मागवायची गरज नाही. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी.